उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। युवा पिढीला संस्कार देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेतून होते। गट विकास अधिकारी राजेश कदम। भारताच्या जडणघडणीमध्ये युवकांचा मोठा वाटा आहे आणि युवा पिढीला संस्कार देण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत होत असते, असे मत पलूसचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी व्यक्त केले। ते सांडगेवाडी पलूस येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड महाविद्यालय कुंडलच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। या प्रसंगी सांडगेवाडीचे सरपंच अमर वडार, सुनील सूर्यवंशी, उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामविकास अधिकारी अजित माने, प्राचार्य डॉक्टर आर.एस. डुबल, समन्वयक डॉक्टर विवेकानंद माने, डॉक्टर प्रताप लाड, डॉक्टर जे.ए. पाटील आदी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, युवकांनी पुस्तके वाचली पाहिजेत, कारण जीवनाला ऊर्जा देण्याचं काम पुस्तके करतात। तुम्ही जीवनात चांगले काहीतरी करायचे हा उद्देश ठेवून वाटचाल केली पाहिजे। ध्येय चांगले ठेवा, यश नक्की मिळेल। तुम्ही काम कोणतेही करा, पण ते सर्वोत्कृष्ट करा, यश व समाधान मिळेल। फक्त पैसा मिळणं हा एकमेव उद्दिष्ट ठेवू नका। सुनील सूर्यवंशी म्हणाले, महाविद्यालयाचा कॅम्प 2 वर्ष आमच्या गावामध्ये आयोजित केला जात असून आमच्या गावाच्या स्वच्छतेसाठी व विकासासाठी महत्त्वाचा सहभाग आहे। सरपंच अमर वडार म्हणाले, आमच्या गावच्या स्वच्छता अभियानासाठी आपला महत्त्वाचा सहभाग असल्याचे सांगत ग्रामपंचायत शिबिरासाठी सहकार्य केलं जाईल असं सांगितलं। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आर.एस. डुबल यांनी केले। आभार डॉक्टर विवेकानंद माने यांनी मानलं, तर सूत्रसंचालन प्राध्यापक वंदना लोंढे यांनी केले। यावेळी सांडगेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी शिंदे, माजी नगरसेविका रेखा भोरे आदींसह सर्व सदस्य, सर्व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते।